नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा तैपीमधला डे 2 आणि आम्ही आज आजूबाजूचं थोडं एक्सप्लोअर करायला निघालो आहे. काल आम्ही जास्त काय एक्सप्लोअर नाही केलं, जेवण केलं आणि आम्ही फक्त सिमेंटिंग स्ट्रीटला गेलो होतो आणि तिथून फक्त बबल टी व्ही घेतली होती, बाकी काही नाही केलं. पण आज आम्ही ट्राय करू की जास्तीत जास्त एक्सप्लोअर करण्याचा. तरी आपल्याकडे 4 दिवस आहेत, तर बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो. मग बघूया आता कुठे जातो आहे, आम्हाला पण नाही माहिती. आम्ही अजून बघतोय की जवळची प्लेस कोणती आहे. तर स्टे ट्यून. काय खायची इच्छा होती? मिसळ मिसळ किंवा वडापाव. अच्छा तर हे एक मोस्ट आयकॉनिक प्लेस आहे तैपीमधली आणि ह्याचं नाव आहे चियांग काय शेक मेमोरियल हॉल. तर बघूया आतमध्ये काय आहे काय नाही आहे. तर चियांग काय शेक हे इथलं एका रिपब्लिक ऑफ चायनाच्या फॉर्मर प्रेसिडेंटचं नाव होतं. तर त्यांच्याच ऑनरमध्ये हे बनवलेलं आहे. आणि हे आहे लिबर्टी स्क्वेअर. हा लिबर्टी स्क्वेअरचा सेंटर पॉईंट आहे आणि इथे थांबून जर टाळी वाजवली तर इको इफेक्ट ऐकायला येतो. आम्हाला नव्हतं माहिती त्या इको पॉईंटबद्दल. काही शाळेतले मुलं होते इथले लोकल, जे की तिथं टाळ्या वाजवत होते आणि एकमेकाशी बोलत होते. आम्हाला नाही कळलं सुरुवातीला, पण नंतर मी थोडं सर्च केलं तर मला कळलं की तो इको पॉईंट आहे तिथला, जो की पूर्ण लिबर्टी स्क्वेअरचा मिडल पॉईंट येतो. म्हणजे इथे 4 बिल्डिंग्स आहेत. 4ही बिल्डिंग म्हणून नाही शकत, 4 असे आयकॉनिक त्यांनी बनवलेले आहेत जे बरोबर ते मिडलला पॉईंट येतो. तर तिथे टाळी वाजवली की इकोमध्ये आवाज येतो. तर हे जे आहे त्या गेटमधून आत आल्यावरती राईट साईडला जे येतं ते आहे नॅशनल थिएटर आणि हे आहे नॅशनल कॉन्सर्ट हॉल लेफ्ट साईडला. आणि मे बी इथं ना 31st सेलिब्रेशन होणार आहे ह्याच स्क्वेअरवरती. तिथं लावलेलं आहे कॉन्सर्टचं. आणि इथं पण एक कॉन्सर्ट झाला आता, तैवान रीडिंग फेस्टिवल. मे बी इथे खूप सारे कॉन्सर्ट्स इव्हेंट्स वगैरे होत असतात. जर कोण 31st प्लॅन करत असेल तर इथे येऊ शकता. इथे कॉन्सर्ट होणार आहे. गेले त्याच्या तिकडे गेले पलीकडे. आले 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 आले. तर आता आम्ही आलेलो आहोत लुंगशाइन टेम्पलला आणि हे तैवानमधलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात सुंदर मंदिर आहे. तर खूप छान इथलं वातावरण पण आहे. गर्दी आहे भरपूर, खूप लोक फिरायला येतात आणि ह्या टेम्पलला सगळ्यात जास्त रेटिंग्स आणि रिव्ह्यूज आहेत. काढते इकडून सुरुवात आहे. इकडं
आणि ते तर इथे हे लोक देवाला प्रे करून त्यांचं फॉर्च्यून बघत आहेत. तर ही फॉर्च्यून बघण्याची पद्धत मला थोडीशी वेगळी वाटली, कारण मलेशियामध्ये अशी नाही आहे, ही डिफरंट होती. तर ही आहे ग्वांगझू स्ट्रीट आणि मे बी हे फ्री ऑफ कॉस्ट आहे बघण्यासाठी. आतमध्ये त्यांचं फर्स्ट न्यूजपेपर कसा प्रिंट झाला वगैरे वगैरे सगळं आहे. त्यांचे जुने दरवाजे, जुन्या खिडक्या. एकदम जुने स्ट्रक्चर त्यांनी ठेवलेले आहेत बघण्यासाठी. फोटोजेनिक प्लेस पण म्हणू शकतो आपण याला, कारण आतमध्ये त्यांनी फोटो स्पॉट पण ठेवलेले आहेत. हे असे जुने दरवाजे आहेत. असं वरती पण जुनं स्ट्रक्चर आहे पूर्ण. तर आम्ही जातोय आता तैपी 101ला आणि तैपी 101च्या ऑब्झर्वेशन डेकला जाणार आहे आम्ही. आणि आता वरती आणि मग आम्हाला उतरायचं आहे इथे चियांग काय शेक मेमोरियल हॉल, जिथं आम्ही सकाळी गेलो होतो. आणि तिथून मग आम्हाला लाईन चेंज करायची, रेड लाईन घेऊन मग तैपी 101ला जायचं आहे स्टेशन. आणि ह्या स्टेशनवरती वरच्या बाजूला आहे जी लेफ्ट साईडला इकडच्या स्टेशन्सकडे जाते आणि खाली उतरून आलं की इकडच्या साईडला जाणारी आहे. आम्ही पण मगाशी कन्फ्यूज झालो होतो, नंतर कळलं की खाली यायचं होतं. तर हे आहे तैपी 101. तर ही बिल्डिंग जगातली 1 नंबरची मोठी बिल्डिंग होती, पण मग त्यानंतर आत्ता सध्याला आहे दुबईमधला बुर्ज खलिफा, पण सगळ्यात आधी ही सगळ्यात मोठी बिल्डिंग होती. 반복 메이플 드라이브보다 빠르시. 거기가 180 정도 되잖아요. 비싼 데는. 천이 1010. 도착하였습니다. 감사합니다. 뭐야? Shit, किती फास्ट आलो आपण. 36 सेकंड. तिथं आपल्याला 20-25 मिनिटं घालवायची. त्या बाजूनेच आहे, कुठल्या बाजून चारी साईडने बघू शकतो. पण जिकडे जास्त लोक, कारण हे परत इकडंच येणार आहेत. वाव, काय खतरनाक व्ह्यू आहे. आत्ता आम्ही आलेलो आहोत अरे इकडे हे बघ, चालू आहे ना माझं. तेच मला तिथेच जायचं होतं. ये इकडे जाऊ शकतो नाही तर. काय भारी दिसतं. ऐक भीती वाटते मला इथं. काचेचा कलर कसा आडव्या ह्याच्यातले. एकशेला पण जात नाही वाटतं. जास्त जात नाहीत. हे काय भारी केलं मस्त.
好浓。 93 change your menu. चलिए It's 91. ओके 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 93 वरनं परत दुसरी लिफ्ट आहे का? नाही माहिती मला विचारलं लागेल तिथं. बरं. कुठल्या फ्लोअरला चाललं मला ते पण नाही माहिती. 1110 येऊ तर तुला खाली मुंबई करत आहे हे 410 मीटर वरती आहे वाटतं हे टोटल. टोटल. हे ताईला किती भारी रोजचा व्ह्यू आहे मस्तवाला असा रोज बघते इकडून कंटाळली असं. तर हा आमचा आतापर्यंत सगळ्यात टॉप फ्लोअर असणार आहे 101. काय सुंदर बनवलंय यांनी. इथे बसून बघायचं. बसायला जागा केल्या त्यांनी. आधी एक बघून बघून चक्कर मारून बघते का? हा आधी एक असा व्हिडिओ घेते चक्कर मारून. आपण इथं बसून घेऊ शकतो. मला दाखवत तर कॅमेरा चालू. तर आता आम्ही आहोत तैपी 101मध्ये आणि आत्ता आम्ही 101 फ्लोअरवरती आहोत. आणि सगळ्या ह्याच्या आधी आम्ही होतो 89th फ्लोअरवरती. आणि 89th फ्लोअरवरती कॅफेज आहेत आणि शॉप्स आहेत, गिफ्ट शॉप वगैरे आहेत. तर तुम्ही तिथून खायला प्यायला घेऊ शकता. आणि वरती येऊन टेबल्स वगैरे सगळीकडे ठेवलेले आहेत. मग तुम्ही इथे बसून तुमची ड्रिंक एन्जॉय करू शकता. आणि तिकडे एक मोठा डायनिंग टेबल मोठी वगैरे असेल तर आरामात बसू शकता. पण मी म्हणेल की 101 पण वर्थ आहे. नाहीतर लोक फक्त 89th फ्लोअरचंच तिकीट काढतात आणि तिथेच येऊन फिरून जातात. पण ॲक्च्युअल खरं भारी तर एकदम वरती आहे. आणि मी हे सजेस्ट करेल की 5 मिनटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं खाली स्पेंड करा आणि त्यानंतर वरती येऊन तुम्ही निवांत बसू शकता. वरती जास्त गर्दी पण नाही आहे आणि गोंधळ पण नाही आहे. शांत तुम्ही हे असा वरून व्ह्यू मिळतो. काढ व्यवस्थित. टाक. पुढे टाकू इकडे काढ. पिवळाच टाक. फिरवते पिवळा. इकडे इकडे तिकडे नाही इकडे. हा इकडे फिरव फिरव अजून एकदा. पिवळा झाला. पिवळा खोल. झाला मला. चांगलं काहीतरी प्लीज. मला काय आलंय हे वाला आलंय हे आलंय ते नाहीये. हा तेच आहे. तेच आहे. ए मला असं घातली $100 आम्ही. 2 तासाचा वेटिंग टाईम मिळालेला आहे. परत 2 तासांनी यायचं आहे. आणि हे सगळ्यात फेमस रेस्टॉरंट आहे इथलं. तैपी 101च्या B1मध्ये B1ला आहे हे.
तर आमचा तैपी 101 विजिट करून झालेला आहे. तर आमचा टाईम होता 5 ते 6, 1 तासाचा वेळ मिळतो वरती तुम्हाला. आणि मग नंतर आम्ही गेलो होतो खाली जे फेमस तैवानीज रेस्टॉरंट आहे तिथे गेलो होतो. तर मग तिथे पण वेटिंग टाईम भरपूर असतो. आम्हाला वेटिंग टाईम मिळाला होता 2 तास, पण आम्हाला नव्हतं माहिती की एवढा वेटिंग टाईम असेल. पण मग जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही वरती जाण्याच्या आधी तुम्ही खाली नंबर लावून वरती जाऊ शकता. म्हणजे 1 तासानंतर खाली आल्यावर तुमचा नंबर लवकर येऊ शकतो.